भाजलेला आहे. ही आळंदीची संस्कृती. काय दिलं काय पत्रकारितेने? ना घर ना पैसा अडका काय असतो काय, किती काय करून करून करणार आहे. दुसरं काय नाही दिलं, पण दुसऱ्याला अन्न द्यायची ताकद आमच्या पत्रकारांमध्ये दिली आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आणि इंद्रायणी सेवा फाउंडेशन आळंदी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये खरं तर खूप मोठी जबाबदारी माझ्याकडे दिली आहे. पत्रकारांच्या वतीने मनोगत व्यक्त करायचं. पुढे बसून ऐकणं खूप भारी वाटत होतं आता. नाही खरंच म्हणजे या व्यासपीठावरती शिंदे साहेब तुम्ही बोलवलेले आहेत आणि ते खरंच सर्व आहेत. यांनी जो पुरस्कार किंवा यांनी जे आमच्याबद्दल बोललं ना, हे आमचं खरं हे गेले 10 वर्ष आळंदीमध्ये पत्रकारिता करतोय. अक्षरशः म्हणजे मी विचार करत होतो की मी मनोगतामध्ये सांगू काय, आणि मुळात उठलोय आणि एवढ्या मोठ्या लोकांपुढे मी बोलणार तरी काय. खूप छोटा आहे, माझ्या पुढे खूप ज्येष्ठ लोक पत्रकार आळंदीतले आहेत, मंडळी आहेत व्यासपीठावरती. आम्हाला नेहमी सहकार्य. पत्रकारांचा कार्यक्रम म्हटलं की आराधना हॉटेल हे म्हणजे प्रेमाचं एक आमचं हेच आहे, ब्रीदच आहे. आणि ते सहकार्य नेहमी करणारे आणि ज्यांना आज पुरस्कार मिळतोय पत्रकार दिनानिमित्त ते प्रकाशजी पानसरे साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत. त्याचप्रमाणे अशोकरावांनी खरं आज शालजोडीतच हाणली आमची आणि त्यांचं आवर्जून म्हणजे हे की कधी त्यांचं व्यासपीठावरचं भाषण ऐकावंच वाटतं आम्हाला. म्हणजे आम्ही पत्रकार म्हणून जेव्हा बसलेलो असतो ना, ते जे बोलतात ते आतून बोलतात, आतला आवाज असतो त्यांचा. म्हणजे ठरवून काहीतरी भाषण आणि पुढच्याला साखर चारायची असं होतच नाही, भले कारले असू द्या, पण ते कडू असलं तरी गोड लागतं. असं अशोकरावांनी उमरगेकर माजी नगरसेवक हेही या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत. त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी असूनही अत्यंत प्रेमळ आणि त्यांचा खाकीचा धाकपेक्षा त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल जास्त आवडते असे प्रकाशजी जाधव साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचंही म्हणजे व्यासपीठावर आहेत. त्याचप्रमाणे अशोकरावांनी खरं तर खूप कौतुक केलं डी भोसले साहेबांचं. पण पत्रकारांना बातम्या देणारा पत्रकार म्हणून जे आम्ही त्यांना पाहतो ते डी भोसले साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत. आणि पूर्वीपासूनच म्हणजे ज्यांना माऊलींबद्दल एक आत्मीयता आहे आणि माऊलींचं नाव म्हटलं की काय करून काय नाही असं ज्यांना होतं. चरित्र समितीच्या माध्यमातून ते काम करतात. ते असे चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाशजी काळे या ठिकाणी बसलेले त्यांचं हे. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज परिहार हेही आहेत. त्याचप्रमाणे दुसरे की ज्यांचं प्रत्येक पत्रकारासंघ आळंदीतल्या ज्याचा संपर्क असेल आणि नवीन आलेला पत्रकार सर्वात अगोदर राजाश्रय म्हणून ज्यांच्याकडे जाईल ते आळंदीचे विद्यमान नगरसेवक प्रकाश कुराडे हेही या ठिकाणी आहेत. आणि या सर्व मान्यवरांपुढे बोलायची पत्रकार म्हणून मला संधी दिली त्याबद्दल पहिल्यांदाच मी आभार सर्वांचं मानतो. सकाळी एका कार्यक्रमाला होतो आणि त्या ठिकाणी बोलताना गौतमरावांना माझं बोलणं झालं की चला एक तरी दिवस असतो की जेव्हा आमचा सन्मान कोणतरी करतं पत्रकार दिनाचा. कारण इतर दिवशी तर म्हणजे कोणती बातमी असू द्या किंवा कोणतेही जेव्हा आम्ही काही छापतो त्याला 2 बाजू असतात आणि त्या 2 बाजूचं जेव्हा हे अंगावर येतं म्हणजे एक नाराज होतो एक घटक आणि दुसरा घटक त्यावरती आनंदी होतो. यामुळे आम्हाला नाराजी घेऊनच चालावं लागतं. जेव्हा पत्रकारितेला सुरुवात केली तेव्हा आमच्या आदरणीय गुरुवार यांनी सांगितलं होतं हे विंचवाचं बिराड आहे, तुला जर या क्षेत्रात यायचंय या क्षेत्रात काम करायचंय तर ते बिराड घेऊनच चालावं लागणार. टोचत राहील बोचत राहील तरी ती वाट चालायची असेल ना तरच हे क्षेत्र आहे आणि नसेल तर हे क्षेत्र साध्या सुध्या माणसाचं नाहीये बाबा. पण ते जर शिकून जेव्हा काम करायला सुरुवात केली आळंदी खरं तर इतक्या म्हणजे करिअर मध्ये अनुभव घेतलाय की खोटे गुन्हे दाखल करणे, खोट्या गुन्ह्यामध्ये अडचणीत आणणे. आता जसं डी भोसले पाटील म्हटले, प्रकाश शेठ म्हटले की खोट्या गुन्ह्यांमध्ये प्रकरण घडतं. इतर गावांचं जेव्हा आम्ही पत्रकारिता काम पाहतो ना आणि जेव्हा आळंदीचं पाहतो ना साहेब ज्या दिवशी विरोधात बातमी लागली त्याच दिवशी संध्याकाळी त्याच व्यक्तीने विरोधातल्या माणसाने चहा पाजलेला आहे. ही आळंदीची संस्कृती. मेदनकर साहेब बरोबर ना? ती संस्कृती आळंदीची आणि ती मला अभिमानाने वाटतं की मी आळंदीत पत्रकारिता करतो याचा मला म्हणजे आयुष्यभरासाठी अभिमान काय आहे तर इतकी फ्रीली आणि म्हणजे मोकळ्या मनाने पत्रकारिता कधी करता आली नाही. इथं ठोकायची बातमी म्हणजे आमची भाषा आहे पत्रकारितेची, बातमी ठोकायची तर ती ठोसच ठोकायची.
मॅनेज होऊन तर पत्रकारिता कधी आळंदीत केलीच नाही, करणारही नाही कोणीही. आणि ती बातमी ठोकायची दुसऱ्या दिवशी त्यांचंही जे म्हणणं आहे तेही आहेच. दोन्ही बाजू विचारात घेऊन पत्रकारिता या ठिकाणी होते. पण खऱ्याला खरं, खोट्याला खोटं मानायची ताकद तुम्ही लोक आम्हाला देता, म्हणून आम्ही पत्रकारिता चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करतो. आणि ती आम्हाला मिळालेली या ठिकाणी आळंदीकरांकडून खरी हे हा सन्मान तर होतोय. पण एकाने सहज विचारलं मला की पत्रकारितेने काय दिलं तुम्हाला, म्हणजे इतक्या वर्ष तू करतोय, सगळं चाललंय तुझं, काय दिलं काय पत्रकारितेने? ना घर ना पैसा अडका काय असतो, काय किती काय करून करून करणार आहे. सहज लॉकडाऊन लागलं, शेटनी लॉकडाऊन लावलं, शेट म्हणूया आपण त्यांना. 22 मार्च बरोबर ना हरिभाई? हा, 22 मार्चला लॉकडाऊन लागलं. सगळ्यात जास्त हाल इंद्रायणी घाटावरच्या लोकांचं झालं माऊली. अचानक बंद सगळं, हॉटेल बंद, घर बंद, जनता कर्फ्यू लागला. त्याच्यानंतर न खाण्यापिण्याचं हाल त्यांचं सुरू झालं. आणि अक्षरशः आजार येईल म्हणून त्यांनी एकत्र पण यायचं नाही, म्हणून ती येडगत पळत सुटायची. म्हणजे काही सिद्धबेटाकडे पळ, काही केळगावकडे पळ, इकडे खाली चरवली, बांधारा, वाटेल तिकडे लपायची लोक. आणि अक्षरशः की मग त्यांचं काय होणार इथून पर्यंत सुरुवात होती. कोणी पुढे येत नव्हतं, कारण आजार काय हे कोणालाही समजत नव्हतं. शेजारी थांबलो तरी कदाचित लागण झाली तर काय, एकामेकीकडेच काय. जेव्हा आम्ही सगळ्या पत्रकारांनी त्याच्यावरती आवाज उठवला, कौतुकाने सांगतो साहेब म्हटले की 5 वर्ष मला लय झोडले. आज खरं सांगतो की 5 वर्षात तुम्ही केलेलं काम पण आम्ही छापले. आणि एवढं मोठं काम केलं की प्रकाश शेट असू द्या, डी भोसले साहेब असू द्या, किंवा अशोकराव असू द्या, दुसऱ्या दिवशी त्या लोकांना 3 दिवस ज्यांना खायला मिळत नव्हतं त्या लोकांना बातमी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रीखंड, पुरी, गुलाबजाम इथून पासून सगळं मिळालं. नगर परिषदेने त्यांच्या नगर परिषदेच्या शाळेमध्ये त्यांची व्यवस्था केली. अशोक आपले मेदनकर साहेबांनी त्यांची वैयक्तिक तिथं जेवणाची व्यवस्था केली. त्या सगळ्यांना अन्न मिळाल्यानंतर त्यातली एक व्यक्ती मला मिळाली, भेटली. त्याच्यानंतर जवळपास 6 महिन्यानंतर ती व्यक्ती मला असं म्हटली की साहेब तुम्ही पत्रकार होते जर सांगितलं असं ना आम्हाला तर आम्ही तुमच्यापाशी व्यक्त नसतो झालं. तुम्ही सहज तिथं येऊन बसले ना म्हणून आम्ही सांगितलं की आम्हाला कोणी विचारत नाही, हाकलून देतात, खायला नाही देत, काय नाही. पण तुम्ही ते छापलं, आज तुमच्यामुळे आम्हाला अन्न मिळालं. आणि पत्रकारितेने हे दिले. ज्यावेळी आवाज उठवायची वेळ येते, ज्यावेळेस काय करायचं, पत्रकारितेने दुसरं काय नाही दिलं, पण दुसऱ्याला अन्न द्यायची ताकद आमच्या पत्रकारांमध्ये दिली. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याचा खरंच आम्हाला अभिमान वाटतो. आज हा सन्मान होतोय, खरंच आमच्या सगळ्या पत्रकारांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. चला निदान प्रवाह तर सुरू झाला. निधनकर साहेब, हा प्रवाह तर सुरू. गोदी मीडिया हल्ली लय शब्द आहे आमच्यासाठी. आणि मग आम्ही काही छापलं तर त्याला का पराड साहेब अर्थ लावून ठरवलं जातं की बातमी दिली ही पेरली. अरे पण पेरली, दिली, उगवली, पण पेरणारा शेतकरी ओरिजिनलच आहे ना. तर खूप बोलतोय आणि लहान तोंडी मोठा घास व्हायचा. तर या ठिकाणी बोलण्याची संधी त्या दिली त्याबद्दल सर्व संयोजकांचं धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचा सर्वच पत्रकारांचा सन्मान केला याबद्दल आपण सर्व उपस्थित मान्यवरांचं आमच्या दोन्ही पत्रकार संघांच्या वतीने, खेड तालुका पत्रकार संघ आणि हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या वतीने आपल्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या आळंदी शहर पत्रकारांच्या वतीने सर्वांच्याच इथं आहे नसतील त्या सगळ्या पत्रकारांच्या वतीने आभार मानतो आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. पुढे राहिले का नावापैकी? आणि याच्यात माझी जेवढी नावं आहेत तेवढी झालेली आहेत.